मंडळी, पाकिस्तान भारतावर हल्ला करणार का? पाकिस्तानी लष्कर भारताला भिडणार का? असा सवाल सध्या सगळीकडे विचारला जातोय. पण घाबरू नका, पाकिस्तान लष्कराची काय लायकी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त युनिफॉर्म कुणी घातला म्हणून कुणी सैनिक होत नाही. जे लष्कर आपल्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारत नाही, आपल्या शहीद सैनिकांना जे बेवारस सोडतात, ते कुठले आणि कसले सैनिक? जे दहशतवाद्यांच्या जनाजाला खांदे देतात, ते कसले सैनिक? फक्त वर्दीतले दहशतवादी आहेत हे. हाच पाकिस्तानी लष्कराचा दहशतवादी लबाड चेहरा आहे आणि हा चेहरा जगाच्या समोर आला. आज या लष्कराच्या अधिकाऱ्यांवर दहशतवाद्यांच्या जनाजाला खांदा द्यायची वेळ आली आहे. कारण फक्त दहशतवाद्यांचा उपयोग नाही, हे पाकिस्तानी बोगस लष्कर आपण पोचलेल्या दहशतवाद्यांना संरक्षण सुद्धा देऊ शकले नाही. त्यामुळे आज पाक लष्करात घबराट आहे. जे दहशतवादी कालपर्यंत मित्र होते, आपल्यासाठी जीव धोक्यात घालत होते, असं त्यांना वाटत होतं, भारताच्या हल्ल्यानंतर हे दहशतवादी त्यांच्यावर उलटू शकतात. त्यामुळे लष्कराचे गणवेश घालून हिंडणाऱ्या या डरपोकांची हवा टाईट झाली आहे. त्या लष्कराच्या प्रमुखाला मुल्ला म्हटलं जातं, तो काय लष्कराचा प्रमुख झालाय का? त्या लष्कराची काय लायकी असेल आणि त्या देशाची हालत काय असेल? पाकिस्तान ही लढवयांची नाही, पळपुट्यांची भूमी आहे. 1993च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पळून कुठे गेला? पाकिस्तानात. लादेनचा साथीदार असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझर पळून कुठे गेला? पाकिस्तानात. भारताच्या बर्बादीची रोज दुआ मागणारा, गरळ ओकणारा, संसदेवर हल्ला करणारा हाफिज सईद कुठे पळाला? तोही पाकिस्तानात. आणि जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेन पळून जाऊन कुठे लपून बसला? तोही पाकिस्तानात. आणि वर तोंड करून हा देश म्हणतो दहशतवादाशी आमचा संबंध नाही. भारताने आता तिसरा डोळा उघडलाय. दाऊद इब्राहिम, हाफिज सईद आणि अझर मसूद सगळे कालपर्यंत जिथं मजा मारत होते, तिथं आता त्यांना सुट्टी नाहीये. संरक्षण मंत्री म्हणालेत, ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाहीये. याचा अर्थ भारत मुळावर घाव घातल्याशिवाय आता थांबणार नाहीये का? फक्त दहशतवादीच नाही, तर मुल्ला म्हणून लष्करात असलेल्यांना सुद्धा भारत सोडणार नाहीये का? म्हणूनच मुल्ला मुनीर कुठल्या बिळात लपून बसलाय? लपू द्या. बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया. पण या 2 दिवसाच्या कारवाईच्या नंतर जे मूलभूत सवाल निर्माण झाले, त्याची आपण चर्चा करूया. हे सवाल कुठले आहेत? आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा. पाकिस्तानचा आतंकी चेहरा उघड झाला का? जनाजाला आज खांदा देणारं पाकिस्तानी लष्कर उघडं पडले का जगाच्या समोर? दहशतवाद्यांना गार्ड ऑफ ऑनरचा नेमका अर्थ काय? हे कशासाठी झेंड्यात दहशतवाद्यांना गुंडाळतायत? ऑपरेशन सिंदूरचं अंतिम टार्गेट नेमकं काय असेल? भारताने हे ठरवलेलं असेल. हे ऑपरेशन अंतिम कुठपर्यंत जाईल? पाकची रडारड आताची ही पराभूत मानसिकता दर्शवते का? संसदेत रडतायत आता पहिल्या दिवशी. पाकिस्तानला एवढं आणि एकटं पाडण्यात भारताला यश आलंय का? एक देश, आज चीन तरी यांच्या बाजूने उभा आहे का? कोण यांच्या बाजूने उभा आहे? कोणीच नाही. आणि निघाले लढायला. तर या सगळ्या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची आहे. पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी सध्या दिसतीये का? खरं तर एस्केलेट होऊ नये ही भारताची इच्छा होती, पण पाकिस्तानची खुमखुमी काही नवीन नाहीये. काही नसताना सुद्धा त्यांनी अनेक युद्ध लादलेली आहेत. आता यावेळेस तर त्यांची खुमखुमी पुन्हा बाहेर येऊ शकते. पण या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेले आहेत एअर व्हाईस मार्शल, निवृत्त हवाई दल अधिकारी सूर्यकांत चाफेकर सर. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचंही स्वागत. निवृत्त हवाई दल अधिकारी विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आपल्या सोबत आहेत. मॅडम, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे आहेत. मॅडम, तुमचंही स्वागत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मी करणार आहे उज्ज्वल निकम सरांपासून. सर, तुम्ही तर कितीतरी वर्ष सांगत होता जगाला, पण आंतरराष्ट्रीय कोर्टात सगळ्या प्लॅटफॉर्मवर सांगितलं, हे आतंकी राष्ट्र आहे. पण पाकिस्तान सांगत होतं आमचा दहशतवाद्यांशी संबंध नाही. आज लष्कर खांदा देतं दहशतवाद्यांना. स्वतःच्या तोंडानं जगाला सांगितलं का सर ह्यांनी, आम्हीच आहोत आतंकी स्थान?
विलास, आपण नुसता आरोप केलेला नाही, तर आम्ही हा आरोप 1993च्या बॉम्बस्फोट खटल्यापासून न्यायालयात देखील सिद्ध केलेला आहे. 93च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना कशा रीतीने भुलवण्यात आलं, कशा रीतीने RDX टाइम पेन्सिल डिटोनेटर कशा रीतीने लावण्यात यावं याचं विशेष ट्रेनिंग दिलं, हे आपल्याच नागरिकांनी न्यायालयात कबूल केलेलं आहे. माफीचा साक्षीदारही काही झाले आहे. त्याच्यानंतर 2008ला मुंबईवर जो हल्ला झाला त्यामध्ये तर आम्ही हे स्पष्ट केलं की या दहशतवाद्यांना 4 प्रकारचं कसं खास ट्रेनिंग दिलं जातं हे अजमल कसाबने आपल्या कबुली जबाबामध्ये देखील न्यायालयात स्पष्ट केलं आहे. विशेषतः दौराई खास, दौराई मा, दौराई रिवाज आणि दौराई लढाई अशा तऱ्हेचं 4 प्रकारचं ट्रेनिंग जे विशेषतः दौराई रिवाजमध्ये या दहशतवाद्यांना प्रशिक्षण जे दिलं जातं हे पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांकडून दिलं जातं असा स्पष्ट आरोप अजमल कसाबने केला. आम्ही एवढ्यावरती थांबलो नाही, तर आम्ही न्यायालयात हे डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली की जो अमेरिकेत ज्याला शिकागो कोर्टने 35 वर्ष शिक्षा दिली आहे त्याने देखील न्यायालयात हे सांगितलं की लष्कर तोयबा म्हणजे हाफिज सईद, जमात उद दावा ज्याचं दुसरं नाव आता ठेवलंय, यांचं आणि पाकिस्तानच्या ISIच्या आर्मीचे कसे ईमेल करेस्पॉन्डन्स एक्सचेंज होत होते या संदर्भात त्याने डेव्हिड हेडलीने डायरी देखील न्यायालयात प्रोड्यूस केली. मला आठवतं की डॉक्टर जयशंकर त्यावेळेला फॉरेन सेक्रेटरी होते. मी स्वतः त्यांच्याशी बोलून हा न्यायालयात मुंबईच्या न्यायालयात झालेला पुरावा पाकिस्तानला पाठवला, कारण पाकिस्तान म्हणत होतं हाफिज सईदच्या विरुद्ध पुरावा द्या. जकीउर रहमान लखवी पुरावे देऊन पाकिस्तानने आजपर्यंत काही केलं नाही. मी एवढंच सांगेल की ऑपरेशन सिंदूरने हे जगासमोर आज स्पष्ट केलेलं आहे की आम्ही दहशतवाद्यांची ठिकाणं उडवून लावू, त्यांची प्रशिक्षण ठिकाणं उडवून लावू. आम्ही त्यांचं असं कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटवरती आम्ही हल्ला केलेला नाही. आम्ही फक्त केलं ते पहलगामला त्यांचे लोक ज्यांनी केलं, ज्यांनी पाठवलं, ज्याची ते शेकी मिरवत होते ती त्यांना आता महागात पडली. हे ऑपरेशन सिंदूरने स्पष्ट केलेलं आहे. खरंय. आणि आपल्यासोबत चाफेकर सर आहेत, एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर. चाफेकर सर, ज्या प्रकारे आज त्यांना दहशतवाद्यांना खांदा देण्याची वेळ आलेली आहे, तुम्हाला काय वाटतं, काय स्ट्रॅटेजी आहे? खरं तर जगाच्या पुढे आतापर्यंत लपवत आला आपले संबंध काय, पण आपल्याला माहिती आहे एखादा मृत्युमुखी पडला तर सगळे सोयरे येतात अंत्यविधीला. हे काय सगळे सोयरे आहेत का, हे स्पष्ट झालंय का? यात मला अशी शंका आहे की त्यांना हे दाखवायचं आहे की आपण जो हल्ला 7 तारखेला केला त्यात त्यांचे सिव्हिलियन मारले गेले. त्याचे हा केविलवाणा प्रकार ते करतायत. ते सिव्हिलियन असले तरी त्यांना मानसन्मानांनी आणि झेंडा त्यांच्या भोवती गुंडाळून त्यांनी प्रयत्नाला त्यांच्या राहावं, उपस्थित राहावं असं काहीही कारण नाही आहे. पण ते आतंकवादी नाही हे कसं तरी द्यायला, आणि ते सिव्हिलियन असल्यामुळे आम्ही ते त्यांच्या प्रेतयात्रेत गेलो असं ते आता विधान करत आहे. ते सपशेल चूक आहे. ते आतंकवाद्यांना सहारा देतात, त्यांना तिथे त्यांनी पाळून ठेवलाय आणि त्यांना त्यांचा गणवेश देऊन ते आतंकवाद्यांना रेग्युलर आर्मीच्या जवानांसारखे उपयोगात आणतात. हे पूर्ण जगाला कळलेलं आहे. त्यामुळे हा त्यांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न सपशेल चुकला आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. शैलेंद्र देवळानकर सर आता आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहे. देवळानकर सर, एक विक्टिम कार्ड खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न करतं, 2 तोंडानं बोलतं. एका बाजूला दहशतवाद्यांचं समर्थन सुद्धा, दुसऱ्या बाजूला आम्ही पीडित आहोत असं सुद्धा सांगायचं. हे विक्टिम कार्ड चाललं नाहीये, कोणी भीक घातलेली नाहीये यांना, जगात एक देश नाही यांच्यासोबत आज उभा. काय चित्र दिसतंय? हे बघा विलासजी, एक बाब लक्षात घ्या की जगाला माहिती नाही अशातला भाग नाहीये की पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून, रादर 2 दशकांपासून हा आंतरराष्ट्रीय विभागीय पातळीवरच्या असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दहशतवादाला कशा प्रकारचं समर्थन करतो आहे. ही पण जगापासून चुकलेलं नाहीये की पाकिस्तान पुरस्कृत ज्या दहशतवादी संघटना आहेत, जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तैयबा असेल, या ऑर्गॅनिकली कशा पद्धतीने थ्रू तालिबान
आयसिस आणि अल कायदा बरोबर कनेक्टेड आहेत. जर तसं नसलं असतं तर ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये मारला गेला नसता. युनायटेड नेशन्सनी साधारणतः 76 दहशतवादी संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून ऑफिशियली घोषित केलं. त्यापैकी 50% दहशतवादी संघटनांची मुख्यालय ही पाकिस्तानमध्ये आहेत. जैश ए मोहम्मद आणि तालिबानचं ओरिजिन हे एकाच ठिकाणी आहे. आता सुद्धा पहलगाममध्ये जी मोडस ऑपरेंडी वापरण्यात आलेली होती ही हमास, आयसिस, अल कायदा यांनी यापूर्वी इस्रायलमध्ये, युरोपमध्ये अनेक ठिकाणी वापरलेली होती. उज्ज्वल निकम साहेब आज या ठिकाणी आहेत. जेव्हा ताजमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता 26/11चा, त्यावेळेला अशाच स्वरूपाने धर्म देखील विचारला गेला होता. टार्गेट करून टार्गेटेड किलिंग करण्यात आलं होतं. पण हे असताना देखील युरोपियन देश असतील, अमेरिका असतील, ते यासाठी पाकिस्तानला पॅम्पर करतात. त्यांचे शॉर्ट टर्म इंटरेस्ट असतात. मग ते इंटरेस्ट सेंट्रल एशियातले असतील, अफगाणिस्तानमधले असतील. पण एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की पूर्वी ज्या पद्धतीचे मोठे डोनेशन्स, मदत अमेरिका, सौदी अरेबिया यासारख्या देशांकडनं त्यांना व्हायचे, ते आता होणं बंद झालंय. आता IMF असेल किंवा चायना असेल, हे दोन त्यांच्याकडे एक डोनर्स आहेत, ते त्यांना देत आहेत. दुसरी मुद्दा असं बघा, इस्लामिक देशांचा जो ऍटिट्यूड आहे तो पूर्णपणे पाकिस्तानच्या विषयी बदललेला आपल्याला दिसून येतो आहे. 2019 मध्ये ज्या वेळेला आपण जम्मू काश्मीरची पुनर्रचना केली, त्यावेळेला इंडोनेशिया आणि तुर्कस्तान हे जर 2 देश इस्लामिक सोडले, 53 इस्लामिक देश आहेत एकूण, हे 2 इस्लामिक जर देश सोडले तर कोणीही भारताच्या निर्णयावरती टीका केलेली नव्हती. पहलगामचा झाला. आता भारताने जेव्हा काल 9 दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळ टार्गेट केली, ती उद्ध्वस्त केली, त्यावेळेला देखील आपण असं बघतो की भारतावरती उघडपणे टीका जर केलेली असेल ती एकच फक्त अझरबैजानकडनं एक आलेली आहे आणि तुर्कस्तानकडनं आलेली आहे. अदरवाईज सौदी अरेबिया असेल, UAE असेल, कतार असेल, ह्या कोणत्याही देशांनी या संदर्भामध्ये अवाक शब्द काढलेला नाहीये. यापूर्वी काय व्हायचं, यापूर्वी ज्या इस्लामिक देशांच्या संघटना होत्या त्या अधिकृतपणे अशा स्वरूपाचे रिझोल्युशन्स काढायच्या, भारताच्या काश्मीरच्या विषयी काढायच्या, भारताच्या विरुद्ध भूमिका घ्यायचा. पण आता इस्लामिक जग बदललेलं आहे. ते तेलाच्या, जाती धर्माच्या पुढे चाललं गेलेलं आहे. त्यांना विकासाचे मुद्दे पाहिजे आहेत आणि त्यामुळे तुर्कस्तान त्यांच्या पाठीशी तो का आहे? कारण जी इस्लामिक जगतामध्ये सौदी अरेबिया, UAE आपली भूमिका बदलून विकासाचे मुद्दे हाती घेतल्यामुळे इस्लामिक जगतात जी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी तुर्कस्तानला भरून काढायची आणि त्यांना फंडामेंटलिस्ट पाकिस्तान हा मदतीचा आहे. त्यामुळे तुर्कस्तान त्यांच्या पाठीशी, अदरवाईज कोणालाही पाकिस्तानमध्ये इंटरेस्टेड नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की ह्या देशाचं जगाला काय कॉन्ट्रीब्युशन आहे, याचा फॉरेक्स जर आपण पाहिला तर $9 बिलियन फॉरेक्स आहे. यांच्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाहीये. याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? याचं कॉन्ट्रीब्युशन फक्त दहशतवादाला तयार करणं, एक्सपोर्ट करणं, याशिवाय या देशाचं कसलंही कॉन्ट्रीब्युशन नाहीये. त्यामुळे आपल्याला जे वाटतंय की याच्या पाठीशी कोणी उभं राहील असं कोणताही मुद्दा नाहीये. मुळात मुद्दा लक्षात घ्या, पाकिस्तानची एक पद्धतीची कोंडी कशी झाली आहे. कारण आपण ज्या वेळेला हा कालचा 9 प्रशिक्षण स्थळ आपण जी उद्ध्वस्त केली, त्यावेळेला आपण ज्या पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की हा जो अटॅक आहे हा नॉन एस्केलेटरी आहे, हा मेजर अटॅक आहे, हा पाकिस्तानच्या विरोधामधला नाही आहे, हा स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट मधला आहे, हा नॉन स्टेट ऍक्टर्सच्या विरोधातला हल्ला आहे. त्यामुळे आम्ही केवळ नॉन स्टेट ऍक्टर्सचे स्थळ उद्ध्वस्त केले, आम्ही सिव्हिलियन कॅज्युअलिटीज केल्या नाही, आम्ही मिलिटरी इन्स्टॉलेशन्स वरती अटॅक केलेला नाहीये. आता पाकिस्तानची गोष्ट अशी की जर त्यांना भारताला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर भारतामध्ये काही दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळ नाहीये, भारत काही दहशतवादाला एक्सपोर्ट करत नाहीये, मग तुम्ही अटॅक कोणावर करणार? त्यामुळे ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात छाती पेटून की आमच्याकडे सिव्हिलियन मारले गेलेत आणि आपण आता पाकिस्तानला एस्केलेट करतोय. पाकिस्तानने आपल्या 15 शहरांवरती आर्टिलरी बॉम्बिंग सुरू केले, 15 सिव्हिलियन्स आमचे गेलेले आहेत आणि म्हणून आम्हाला आज सिंदूर 2 घ्यावं लागलं हातामध्ये. का घ्यावं लागलं? ते यासाठी घ्यावं लागले की पाकिस्तान त्याला एस्केलेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आम्ही त्यांच्या ज्या सगळ्या रडार सिस्टम आहेत त्या आम्ही न्यूट्रलाइज यासाठी केलेल्या आहेत. त्या खरं तर आमची करण्याची इच्छा नव्हती. आपल्या अजूनही नॉन एस्केलेटरी अप्रोच आहे, आपण अजूनही त्याला एस्केलेट करत नाही आहोत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पण पाकिस्तान त्याला जाणीवपूर्वक करण्याचं कारण असं की पाकिस्तानची जनता आता तिथल्या लष्कराला आणि ISIला प्रश्न विचारायला लागली आहे. 100 किलोमीटर आतपर्यंत तुम्ही पंजाबमध्ये येता, भावलपूर पर्यंत तुम्ही येतात, तिथं उद्ध्वस्त करतात. रावळपिंडी सेफ नाही, लाहोर सेफ नाहीये, कोणतं त्यांचा सिटी आहे तिथं रडार सिस्टम उद्ध्वस्त झाल्यामुळे व्हल्नरेबल झाल्या सिटीज. मला हाच मुद्दा विचारायचा आहे, निकम सरांना विचारायचा आहे. निकम सर, खरं तर पाकिस्तान हे दहशतवाद्यांचं एक सेफ स्थान आहे, अशी एक दहशतवाद्यांमध्ये मानसिकता तयार झाली होती. म्हणूनच आपला दाऊद इब्राहिम तिकडे जाऊन बसला, हाफिज सईद बसला, अझर मसूद बसला, हे सगळे लादेन सुद्धा तिकडे बसलेला होता. आता ती जमीन सेफ राहिली नाही हा मेसेज काल गेलाय का? कारण त्यांचे 10 नातेवाईक गमवावे लागले त्यांना आणि रात्री झोप सुद्धा येत नसेल कदाचित, कारण कुठून ड्रोन येईल. विलासजी, लिस्ट फार मोठी आहे. कारण मी 93च्या बॉम्बस्फोटापासून जर सुरुवात केली तर टायगर मेमन, त्याची सगळी फॅमिली, त्याचप्रमाणे दाऊद इब्राहिम, त्याचप्रमाणे त्याचा भाऊ
बाकीचे सगळे हे लोक जे आहे त्यांची लिस्ट फार मोठी माझ्याकडे आहे. हे सगळे आजही पाकिस्तानमध्ये आहे. आणि मला आठवतं की ज्यावेळेला परवेज हे ज्यावेळेला पाकिस्तानचे राष्ट्रपती पंतप्रधान हे ज्यावेळेला भारताच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेला परवेज मुशर्रफने आपल्या प्रधानमंत्रीने सांगितलं, हु इज दाऊद इब्राहिम, वेअर इज ही, वी डोंट नो. आणि त्यावेळेला तो पाकिस्तानमध्ये असल्याचा, कराचीमध्ये असलेला, ISI त्याला प्रोटेक्ट करत असल्याचा आपण सज्जड पुरावा दिला होता. आता भारताची आपली मानसिकता बदललेली आहे. मी सरकारचं मुद्दामून अभिनंदन करेल की यावेळेला जी चाणक्य नीती, ज्याला कूटनीती म्हणू आपण, हे सगळं ऑपरेशन सिंदूर असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल, ते करण्याच्या अगोदर प्रमुख राष्ट्रांना, विशेषतः सिक्युरिटी काउन्सिलचे जे सदस्य राष्ट्र आहेत इन्क्लुडिंग चायना, यांना आपण कल्पना दिली होती की आमचा उद्देश हा लिमिटेड उद्देश आहे. आम्हाला अतिरेकी शोधून काढायचंय, त्यांना ठेचायचं आहे. हा उद्देश आमचा असल्याने कुठल्याही ह्या प्रगत राष्ट्रांनी खळबळ केली नाही, गडबड केली नाही. हे मूर्तिमंत उदाहरण पाहिजे. चीनचं देखील बघा सावधगिरीचं स्टेटमेंट आहे, दहशतवाद आम्हाला मंजूर नाही. खरं ते भारताची टीका भारतावर करत नाहीत. हे महत्त्वच आपण एक ओळखलं पाहिजे. चीनची आज आयात जे मार्केट आहे हे भारत आहे, हे चीनला देखील पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यामुळे आपला उद्देश हा लिमिटेड आहे. परंतु याबरोबर एक निश्चित मी कॉशन वॉर्निंग असं देईल की पाकिस्तान याने काही बाज येणार नाहीये. कारण असं आहे की पाकिस्तानवरती पाकिस्तान सरकार म्हणजे ISI, पाकिस्तान आर्मी, हा मुनीर जो आहे, असीम मुनीर, पाकिस्तानचा हा लष्कर प्रमुख, हा देखील ISIचा प्रमुख होता. पण त्याला ISIचा प्रमुख करून इकडे दिलंय. म्हणजे कोणत्याही प्रकारे, कारण मी स्वतः इस्लामाबादला 8 दिवस गेलो होतो. भारत सरकारचे माझ्यावर 3 अधिकारी होते. आमचं ऑफिशियल डेलिगेशन इस्लामाबादला होतं. इस्लामाबादल्या होम मिनिस्ट्रीमध्ये आम्ही 7 दिवस होतो. त्यांचा प्रत्येक कागद न कागद मी 26/11च्या हल्ल्याच्या वेळचा तपासला होता. आणि त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही हाफिज सईदला अटक नाही केली, झकीर रहमानला आम्ही हा पुरावा, ते म्हणाले हा पुरावा तुम्ही दिलेलाच नाही. पाकिस्तानचा ढोंगीपणा, खोटारडेपणा. मला पण एक दुसरा एक विलाजी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो की याबरोबर ठीक आहे आम्ही एअर स्ट्राईक करू, त्यांची डिफेन्स एअर मिसाईल सिस्टीम नष्ट करू, पण याबरोबर दुसराही धोका आता असा आहे की त्यांचे स्लीपर सेल ते ऍक्टिव्हेट करतील. आता उघड युद्ध करण्याची त्यांची ताकद नाही. ते आवाज करतील, गुरगुर गुरगुर करतील, पण तेवढंच राहील. पण त्यांचे स्लीपर सेल जर ऍक्टिव्हेट होत असतील, कारण मी आता अलिबागला आज होतो, तेव्हा मला माहितीये काही गोष्टी कॅमेऱ्यासमोर मला सांगता येणार नाही, परंतु सर्व दृष्टिकोनातून आम्ही दक्ष आहोत एवढंच मी सांगतो. निश्चित सर. दुसरी महत्वाची गोष्ट आणि तुमचा 26/11ची जी लढाई, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स वरती, प्लीज सर प्लीज, फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्याकडे पुन्हा जावं लागेल, सिक्युरिटी काउन्सिलकडे जावं लागेल. आणि पाकिस्तानची नाकेबंदी सगळ्या बाजूने करावी, नाड्या आवळायला लागतील. आणि 26/11ची तुमची जी लढाई होती ना सर, त्याचा बदला घेण्याची सुद्धा कदाचित हीच वेळ, तेव्हा राहिलं होतं आपलं ते. आणि दाऊद इब्राहिम, मला वाटतं त्याने पण तळ बदलला असेल, त्यालाही वाटत असेल एखादा ड्रोन आपल्याकडे येऊ शकतो. खूप वर्ष झालं बसला होता तो शांत. ठीक आहे, आता विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांना मला विचारायचं आहे, हे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही स्पष्ट सांगितलं आज, याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? याचा अर्थ टार्गेटवर हाफिज सईदचा खात नाही, याचा अर्थ बाकी दहशतवादी आहे त्यांचा खात नाही, पाळंमुळं नष्ट करणं हा त्याचा मेसेज आज गेलेला आहे का? हे संपलेलं नाही असं सांगून आपल्या देशाची कायमच भूमिका अशी राहिली आहे की आपण टेररिझमला सपोर्ट करत नाही आणि आपण नेहमीच टेररिझम संपवण्याच्याच मार्गावर होतो. जेव्हा ऑपरेशन 1 झालं तेव्हाही आपण म्हणलं की हे नॉन एस्केलेटरी आहे, कारण आम्ही फक्त टेररिस्ट जिथे आहेत ऑर्गनायझेशन त्यांच्याचवर हल्ला करणार आहोत. त्याच्यानंतर जेव्हा पाकिस्तानी हे क्लेम केलं की नाही हे सिव्हिलियन्स होते म्हणून त्यांनी सो कॉल्ड जे रिटॅलिएशन केलं ते ऑब्व्हियसली शांत बसणार नव्हतो, कारण की आपल्या सिव्हिलियन्स वरती ऍक्च्युली हा हल्ला झालेला होता. त्याच्यामुळे रिटॅलिएट केलं. आणि ऑपरेशन सिंदूर यासाठी संपलेलं नाही किंवा ऑपरेशन सिंदूर 2.0 यासाठी आहे की आपलं टार्गेट हे फक्त आतंकवादी आहेत. आणि पाकिस्तान अतिशय भ्याडपणे वेगवेगळे क्लेम्स करतं, आपल्या सिव्हिलियन्सवर हल्ला करतं. त्यासाठी त्यांना धडा
टिकवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ते टेररिस्ट चे जे त्यांच्या ज्या जागा आहेत त्या उद्ध्वस्त करण्यासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे, ते आपला देश नेहमी सतत करत राहील. या आधीच्याही जितक्याही कारवाया आपण तिथे सगळीकडे आपण नेहमी हेच म्हणलेलं आहे की हे दिस इज अगेन्स्ट टेररिझम. बरोबर आहे. कर्नल अभय पटवर्धन सरांना मला विचारायचं आहे की एक प्रकारे दहशतवाद्यांना प्रोटेक्ट तर केलंच जात आहे, कारण आता दहशतवाद्यांच्या विरोधात आपली कारवाई सुरू आहे, तर लष्कर तिथे येऊन त्यांचं संरक्षण करतंय, खांदा देतंय त्यांच्या जनाज्यांना, आणि एक प्रकारे पुन्हा एक चूक करतंय का, हे एस्केलेट करतंय का हे सगळं? तुम्हाला काय वाटतं? हे एस्केलेट होणारच आहे. पाकिस्तानची शेपटी ही 1947 पासून जी वाकडी आहे ती अजूनही वाकडी आहे. ती आपण सरळ करण्याचा ट्राय केला होता 1947 मध्ये. त्यांना 47-48 मध्ये त्यांना खदेडून काश्मीर व्हॅलीमधनं बाहेर काढलं होतं. 1965 मध्ये आपण त्यांना खदेडून आपल्या इलाक्यामधनं बाहेर काढलेलं होतं. त्यांचे टँक्स मारलेले होते, पॅटर्न नगर बनवलेलं होतं. त्याच्यानंतर 1971 मध्ये आपण त्यांना तोडलं, देशाचे 2 छकली केली. 1982 मध्ये त्यांना मारलं आणि 1987 मध्ये आपण सायचीनवर कब्जा केला होता, त्यांच्या नाकावर टिचून. तर हे जे आहे हे पहिलेपासनं पाकिस्तान हा हिंदू द्वेषावर आणि हिंदुस्थान द्वेषावर पोचलेला देश आहे. त्यामुळे तो जगाच्या अंतापर्यंत आपल्या बरोबर राहणार. आता प्रश्न हा आहे की त्याला तुर्किस्तान का बरं मदत करत आहे. तर माझं असं मत आहे की तुर्किस्तानला जे सरांनी सांगितलं की सौदी अरेबियाच्या जो वाईट झालेला आहे तो भरून काढायचा आहे, तर त्याच्या जोडीला दुसरी एक गोष्ट आहे की जे पॅन इस्लामिक खलिफत यांना स्थापित करायचं. बरोबर आहे, त्यांचे मनसुबे अनेक आहेत, पण हे सगळे मनसुबे त्यांना साध्य करण्यासाठी हे केलं जात आहे. खरं तर मला या सगळ्यामध्ये एक प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर अश्लेषा तावडे यांना. मेजर अश्लेषा तावडे आपल्यासोबत आहेत. एक नेरेटिव्ह बघा, सातत्यानं पाकिस्तानकडून जागतिक पातळीवर सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला जातो की भारत हे धार्मिक अशा प्रकारे टार्गेटिंग करत आहे. याच्या मागची रणनीती काय असावी? खरं तर या सगळ्यातून अगदी आता या 26 जणांचा झालेली हत्या असेल, या सगळ्या तर धार्मिक यांनी केले हे सगळं. विलास ॲब्सल्युटली ऑन पॉइंट. यामधून एक प्रकारचं नॅरेटिव्ह जे एक मागच्या पिढी साठी हे नॅरेटिव्ह बनलेलं होतं की ह्याच्यामध्ये धर्म आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माकरता लढताय. आणि जेव्हा भारताकडे ते तसं नॅरेटिव्ह त्यांनी पुश करण्याचा प्रयत्न केला, धर्म विचारून तिथे हत्या करण्यात आली, तेव्हा मात्र त्यांचा हा जो डाव होता तो सपशेल फसला. कारण दिस इज द वॉर ऑफ न्यू एज. मेड बी द वॉरफेअर, मेड बी द टेक्नॉलॉजी, मेड बी द इंटेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये हे नवीन युगाचं, नवीन पिढीसाठी युद्ध आहे. आणि केवळ भारतीयांची नवीन पिढी नाही, तर पाकिस्तानामधली देखील जे ते म्हणतात आवाम, ती पाकिस्तानातली देखील नवीन पिढी आपल्याकडे, भारताकडे एक विश्वगुरु म्हणून बघते आहे. तर त्या ठिकाणी हे जे रिलिजनचं जे म्हणजे काय जे काही नॅरेटिव्ह केलेलं होतं आपल्या देशामधल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये त्यांचा हाच डाव होता की प्रत्येक राज्यामध्ये बॉडी शुड गो इन द बॅग, आणि प्रत्येक राज्यामध्ये त्या प्रकारचा आक्रोश दिसावा आणि त्या प्रकारची घबराहट, आणि मग रिलिजियस फ्यूड तयार व्हावं. आणि म्हणजे भारतातच ती फाळणी व्हावी दोन धर्मामध्ये. भारतामध्ये एक प्रकारचं म्हणजे काय अनरेस्ट तयार करण्याचा तो प्रयत्न, किंवा रिलिजियस फ्यूड्स तयार व्हावे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या ज्या ज्या ठिकाणून तिथे हत्या झाली तिथे. आणि हा जो काही त्यांचा डाव होता तो आपल्या जनतेने कम्प्लिटली त्याला पुढे जाऊ दिलं नाही, आणि ते तिथल्या तिथे नेस्तनाभूत. खरं तर हे देखील एक युद्ध होतं ज्याला आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणतो, ते तिथे करण्याचा प्रयत्न झाला. आणि आपल्या जनतेने देखील एका लढवय्याच्या बाण्याने तिथे आपली जी जनता आहे भारताची,
आजची तरुणाई जी आहे ते देखील तिथे मी त्यांना देखील क्रेडिट देऊ इच्छिते की एक अत्यंत सुज्ञ असं तरुणाई आपण आपल्या देशामध्ये पाहतो आहोत. हो. आणि आपल्याकडे पूर्ण जग ह्या गोष्टीचं उदाहरण दिलं जाईल वर्षानुवर्ष पुढे, मला असं वाटतं. आणि खरं म्हणायचं तर पाकिस्तान म्हणजे काय, त्यांच्याकडे तेवढी एकच गोष्ट असल्यामुळे त्यांना तेच म्हणायचं आहे. त्यांच्याकडे ते रिलिजन आहे आणि इतकंच बिकॉज त्यांच्याकडे त्यांचा जसं जन्मच सर म्हणाले मुळात विकासाचा मुद्दा धार्मिक नाही. विखारावरती झालेला आहे, त्यामुळे ते यापुढे झालेला सुद्धा आहे ते आणि करणारच आहेत. परंतु त्यांची जर तुम्ही नवीन पिढी पाहिली आणि त्यांचे जे तुम्ही बोलणं ऐकलं, त्यांच्या सोशल मीडियावर पाहिलं, तर ते आज भारताकडे विकास किंवा विश्वगुरु ह्या नात्याने आणि दृष्टीने बघतायत. आणि आपल्याला ह्या गोष्टीचा गर्व आहे आणि असं वाटलं पाहिजे दॅट वी हॅव स्टूड अप टू इट. आपल्या जनतेने देखील तेवढाच संयम आणि तेवढंच मनोबल दाखवलंय. आणि राजकीय लोकांनी सुद्धा त्याबद्दलची परिपक्वता दाखवलेली आहे, त्यांना सुद्धा त्याच्याबद्दलची आपण दाद दिली पाहिजे. आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत. सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नाही, हो, आवाज पोचतोय माझा. हां सर, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये, याचा अर्थ अंतिम टार्गेट काय असू शकेल? ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही आहे, नक्कीच आहे. यासाठी तुमचं लक्ष मी आपल्या पंतप्रधानांनी जे पहिल्या दिवशी म्हटलं त्याच्याकडे वेधून घेतो. प्लीज सर. त्यांनी सांगितलं होतं, जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही जा, आम्ही तुमचा पिच्छा पुरवणारच आणि तुम्हाला मातीशी मिळवल्याशिवाय आम्ही यावेळी चूप बसणार नाही. आत्तापर्यंतची जी स्थिती होती ती आपण नेहमीच पाहिलेली आहे. पाकिस्तान अशा कुरखोड्या काढून मग त्याच्यावर सारवासारव करतो, पण यावेळी जे झालंय ते देशाने ठरवलं आहे. मी थोडंसं थांबवतो. एक महत्वाची बातमी आली आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये 150हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. न्यूज 18 लोकमतला ठार झालेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी मिळाली आहे. कोटलीत 100, बहवालपूरमध्ये 40, मुझफ्फराबादमध्ये 28, मुरिदकेमध्ये 19, लिपामध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. 150हून अधिक जण यामध्ये त्यांचा खात्मा झालेला आहे. आणि साधारण सुरुवातीला तर हे मान्यच करायला तयार नव्हते, पण हळूहळू आता ज्या प्रकारे जनाजे निघालेले आहेत त्याच्यानंतर जगाला हे कळतंयच की काय ते नेमकं झालेलं आहे. लपवण्याचा किती प्रयत्न झाला असला तरी. सर, प्लीज याच्याबद्दल पण तुमची प्रतिक्रिया. आणि सॉरी तुम्हाला थांबवलं. नाही, जे ह्या फिगर ज्या येत आहेत त्याच्याकडे आपण जास्त लक्ष याच्यासाठी देऊ नये की आपण जेव्हा टार्गेट ठरवतो तेव्हा तिथे काही वर्थ हिटिंग असलं तरच ठरवतो. त्यामुळे मी नेहमीच हे सांगत आलेलो आहे की टार्गेट जर आपण ठरवले आणि त्याच्यावर हमला केला तर आपण रिकाम्या बंगल्यांवर आणि रिकाम्या जागांवर आपलं मिसाईल्स खर्च करणार नाही. हे जगाला सुद्धा माहिती आहे आणि सर्वांना माहिती झालं पाहिजे. त्यामुळे आपण जे निवडलेले टार्गेट आहे ते वर्थ द ॲम्युनेशन वी यूज आहेतच हे लक्षात आलं पाहिजे. या फिगर्स बदलत राहतील, काही होत राहील. बालाकोट झालं तेव्हाही तुम्हाला आठवत असेल, त्याच्यावर खूप शंका कुशंका घेण्यात आल्या, पण आपण ठामपणे याच्यावर फिगर नाही मिळाल्या तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे आत्ताही आणि यापुढेही की आपण जेव्हा टार्गेट निवडतो ते इंटेलिजन्स कडून आलेल्या दाव्यावरच असतं. त्यामुळे उगाचच आपण कुठल्याही टार्गेटवर हमला करणार नाही. इथे आतंकवादी होते, किती नंबर होता हे तेवढं महत्त्वाचं नाही. आणि निवडलेले टार्गेट आपण प्रिसाइजली हिट केले आणि हे त्यांचं नुकसान झालेलं आहे. हे आत्ता नाही तर यापुढे कधीही झालं तरी आपल्या जनतेने लक्षात ठेवायचं. किती प्रश्न उठू द्या, पण टार्गेट निवडलेले जर आपण आहे तर ते ॲक्युरेटली आपण हिट करू आणि त्यात त्यांचं नुकसान होईलच. आणि निश्चितपणे आपल्या सैन्याचं कौतुक करायला हवं या गोष्टीसाठी. ज्या प्रकारे निशाणा लावला यावेळेस, आणि नेहमीच ते लावतात पण यावेळेस मात्र जे फोटो सगळे तिकडूनच येत आहेत, तेच देत आहेत, पुरावे तिकडून फेकतायत आपल्याकडे.
हे घ्या तुम्ही आम्हाला मारल्याचे पुरावे, आमच्या बर्बादीचे पुरावे. मला उज्ज्वल निकम सरांना हेच विचारायचं आहे. निकम सर, आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद्यांची ती जी एक पिढी घडवत होते, तिथं एक फॅक्टरी होती, ती फॅक्टरी उद्ध्वस्त झाली हे यातून स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. यातून आपण दहशतवाद्याचा जो त्यांचा सगळा कणा होता, ज्या त्यांचं जे हे होतं, ते सगळं आपण डिस्ट्रॉय करण्यात किती यश मिळालं असं तुम्हाला वाटतंय? मिलाजी, स्पष्ट सांगायचं म्हणजे आपलं लिमिटेड उद्दिष्ट या वेळेला होतं. हे काही फुल फ्लेज वॉर नाही. हो, हा लिमिटेड डिस्ट्रॉय टार्गेटेड प्लेसेस हा प्रामुख्याने उद्देश होता. मगाशी चाफेकरजींनी सांगितलं अतिशय किती मेले याला महत्व नाही, हो, परंतु आम्ही टार्गेट्स व्यवस्थित हिट केले की नाही हा महत्वाचा प्रश्न होता. विशेषतः मगाशी बोलताना एक गोष्ट मी सांगेल की ह्या ऑपरेशन सिंदूरला महत्व एवढ्या करता आहे की ह्या अतिरेक्यांनी आपल्यामध्ये, आपल्या जनतेमध्ये डिव्हाइड ऑन रिलिजन बेसिस करण्याचा प्रयत्न हा काही तू हिंदू आहे का मुस्लिम आहे का या वेळेलाच केला पहलगामला असं नाही आहे. हो, मी मुद्दामून तुम्हाला सांगेल की 2008ला 26/11/2008ला मुंबईवरती हल्ला झाला. हॉटेल ताज मध्ये देखील ह्या दहशतवाद्यांनी जिथे 3-3, 4-4 होस्टेजेस घेतले होते, त्या होस्टेजेसना देखील ते विचारत असत की तू कोण आहे, काय करतोस. आणि मुद्दामून एका बँकेचा, आंध्र प्रदेशचा एका बँकेचा चेअरमन होता, त्याने घाबरून सांगितलं की मी टीचर आहे. ह्या अतिरेक्यांनी त्यांच्या आकाला सांगितलं, कारण प्रत्येकाजवळ मोबाईल होते, कि हा टीचर है. तो आका तिकडने म्हणाला, गधे टीचर कभी 5 स्टार में रहता क्या, मारो उसको. त्याला मारल्यानंतर त्याने सांगितलं की मी बँकेचा चेअर, त्याचा आम्ही पुरावा घेतलाय. आता तुम्हाला आपल्या इंटेलिजन्सचं महत्व सांगतो, जास्त गोष्टी उघड करणार नाही, परंतु ज्या वेळेला कराचीवरून हा हल्ला मॉनिटर केला जात होता 26/11चा, त्यावेळेला कंट्रोल रूम मध्ये ज्या 4 व्यक्ती बसल्या होत्या, त्यातली एक व्यक्ती आपल्या भारतातली होती, तिचं नाव होतं अबू जिंदाल. त्या अबू जिंदालला ISIने टार्गेट दिलं, तो तिथून निघाला कराचीहून, सौदी अरेबियाला आल्यानंतर आपण त्याला पकडला आणि त्याच्या विरुद्ध आज ट्रायल आमची चालू आहे. आम्ही नुसतं याच्याने लष्करदृष्ट्या सामर्थ्यवान नाही, आम्ही प्रत्येक दृष्टीने सामर्थ्यवान आहोत. आणि ही कूटनीती जी पूर्वी आपल्याला कल्पना असेल की आपण ज्यावेळेला आम्ही पुन्हा सांगतो की फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स कडून आपण यांच्यावरती बंदी आणली होती, कारण अतिरेक्यांना पोचतात. मध्यंतरी पूर्वीच्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ही बंदी उठवली, कारण पाकिस्तानने बरंच रडगाणं केलं. परंतु अमेरिकेची राजनीती आता बदललेली आहे, त्यामुळे पुन्हा आपल्याला चहूबाजूने सगळी शस्त्र वापरावी लागणार की जेणेकरून पाकिस्तानला पूर्ण त्याचा चेहरा उघडा पडावा लागेल. निश्चित. आणि माझ्या दृष्टिकोनातून ही लढाई पूर्ण झालेली नाही, ती चालू राहील. पाकिस्तानकडनं या कारवाया चालू राहतील. पाकिस्तान आजच्या रात्री काही करतं का हे बघायला पाहिजे. पाकिस्तानला इतकं जबरदस्त त्याची किंमत मोजावी लागेल, कारण सर्जिकल स्ट्राईक नंतर अमेरिकेने सांगितलं होतं तुम्ही काही करू नका, पण आता देखील ट्रम्प सरकारने सांगितलेलं आहे, तरी पाकिस्तान आगळीक करत आहे. याचाच अर्थ असा की पाकिस्तानची खुमखुमी पूर्णपणे जिरली नाही. बरोबर. आणि ते भाकरीसाठी पैसे मागतात आणि गोळ्या, पिस्तूल, बंदुकान, बॉम्ब घेत फिरतात, हे पण जगाला आता कळलेलं आहे. पटवर्धन सरांना मला विचारायचं आहे, पटवर्धन सर, मेसेजिंग खूप महत्त्वाचं असतं या सगळ्यामध्ये. बघा, ज्या प्रकारे अझर मसूदच्या घरातले काय 10-15 लोक मारले, कारण त्याने तर हजारो मारलेत, 10-15 लोक मारले, याचा अर्थ त्या पाकिस्तानमध्ये बसून जे दहशतवादी आका आतापर्यंत सुरक्षित स्वतःला समजत होते, त्यांच्यापर्यंत कधी मिसाईल येऊ शकता, हा मेसेज भारतानं दिलाय का? आणि भारतात ती कॅपॅसिटी आहे का? कारण अमेरिकेनं ज्या प्रकारे अमेरिकेनं त्या पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला उचलून नेला होता, तशा प्रकारची कारवाई करण्याची ताकद आणि ते शौर्य आपण दाखवायला हवं का? आपल्याकडे ते शौर्य आहे, ते शौर्य आपल्याकडे आधी पण होतं, पण अनफॉर्च्युनेटली त्यावेळेचे राज्यकर्ते जे होते
त्यांनी आमच्या रॉचे पंख छाटले पहिल्यांदा 1978 मध्ये आणि त्याच्यानंतर 1994 मध्ये. तर त्याच्यानंतर रॉला उभं राहायला जवळपास 20 वर्ष लागलेली आहेत. ज्याप्रमाणे इस्रायलच्या मोसादने ज्यूच्या टर्मिनेटर्सला अर्जेंटिना तक जाऊन मारलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्या लोकांनी, ज्याला आपण अननोन गनमॅन म्हणून म्हणतो, त्यांनी अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, पाकिस्तानमध्ये, जर्मनीमध्ये जे आपल्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत त्यांचा खात्मा केलेला आहे. आपण एक पाऊल पुढे गेलेलो. आधी जे आपलं काम होतं रॉचं की फक्त एक्सटर्नल इंटेलिजन्स मिळवायचं आणि ते लोकांना द्यायचं, ते आता गेलेलं आहे, ते संपलेलं आहे. रॉ स्वतः काम करते आहे. त्यांचं किती बजेट आहे, काय आहे, गुलदस्त्यामध्ये कोणालाच माहित नाही आहे. आम्ही जेव्हा रॉ मध्ये किंवा रॉच्या खाली आम्ही काम केलं होतं मुक्तीवाहिनीच्या बरोबर, तेव्हा भारताच्या कुठल्याही सैनिकाकडे नसतील अशी शस्त्र आम्हाला मिळालेली होती. कारण रॉ कडे प्रचंड पॉवर आहे. पूर्ण होम मिनिस्ट्री, पूर्ण फायनान्स मिनिस्ट्री त्यांच्या मागे असते. त्यामुळे ते काहीही करू शकतात. दे आर द क्लॉक अँड डॅगर ऑर्गनायझेशन. त्यामुळे ते हे करणारच आणि ते कुठेही पोहोचू शकतात. पाकिस्तानमध्ये त्यांनी जाऊन लोकांना मारलेला आहे. दाऊद इब्राहिम घाबरलेला आहे. तो कुठे लपला आहे, त्याच्या राजमहालामधून तो गायब झालेला आहे. हाफिज सईदला 3 दिवसापूर्वी त्यांनी आपली कमांड जी आहे ती आपल्या मुलाला द्यायला लावली, LETची, आणि हाफिज सईदला त्यांनी हलवलेला आहे. त्यामुळे आता जैश ए मोहम्मद जे आहे ते ऑर्गनायझेशनचं महत्व कमी झालेलं आहे. पण त्यामुळे असर महमूद आणि त्याचे जे कुटुंबीय मारले गेले आहे, खास करून रौफ जो मारला गेलेला आहे, त्यामुळे जैश ए मोहम्मदची ताकद टोटली कमी झालेली आहे. कारण अझर महमूद हा इन्कॅपॅसिटेटेड माणूस झालेला आहे. तो फक्त प्लॅन करू शकतो, तोपर्यंत डायरेक्शन देऊ शकतो. पण ऑर्गनायझेशनचं ग्राउंड रनिंग जे होतं ते रॉफ करायचा, तो या खटल्यामध्ये मारला गेलेला आहे. आणि त्याला जे मगाशी आपण डिस्कस केलं होतं सगळ्यांनी की पाकिस्तानमध्ये त्याला झेंड्यामध्ये गुंडाळून का मानवंदना देण्यात आली, कारण त्याचं कारण हे होतं. तर हा जो प्रकार आहे हा आता आपली जी ताकद आहे, जी नॉर्मल आर्थिक ताकद, मिलिटरी ताकद त्याच्यापेक्षा आणि कूटनीतिक ताकद त्याच्यापेक्षा आपली क्लॉक अँड डॅगर किंवा अंडर कोवर्ट ऑपरेशन करण्याची ताकद सुद्धा आपली प्रचंड वाढलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काही कमी पेशी येतात. अमेरिकेत आपण पकडल्या गेलो थोडेसे, आपण कॅनडामध्ये थोडेसे पकडल्या गेलो, पण देर आर ऑलवेज स्लिप्स बिटवीन कप अँड द लिप. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. तिथे आपण 1000 सफलता मिळवतो, तिथे एखादी असफलता झाली तरी त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. माझा पॉइंट हा आहे की वी आर कपेबल ऑफ डुईंग दिस. त्याच्यामुळे पाकिस्तानचे सगळे जितके लोक आहेत ते घाबरलेले आहेत. आणि हे जे घाबरणं आहे ते भारतीय सेनेकरता आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचा हसीम मुनीरने आपली फॅमिली बाहेर पाठवली आहे. ISI चीफने आपली फॅमिली बाहेर पाठवली आहे. त्यांच्या व्हाईस चीफने आपली फॅमिली बाहेर पाठवलेली आहे. काय होणार आहे पाकिस्तानमध्ये कोणालाच कल्पना नाही आहे. आणि या कल्पनेच्या घाबरून त्या लोकांनी ही पावलं उचललेली आहेत. आता त्यांच्याकडे 3 प्रकारचे अटॅक होतात आहेत. एक राजनीतिक अटॅक होतोय, एक सर एक महत्वाची बातमी, जम्मू विमानतळावर पाकिस्तानचं ड्रोन पाडण्यात आलेला आहे. या घडीची महत्वाची बातमी, भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा हा ड्रोन जो हल्ला करण्यासाठी तिथं आलेला होता त्याला पाडलेला आहे. आणि एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे भारताची ती किती सजग आहे याचा पुन्हा एकदा नमुना दाखवण्यात आलेला आहे. खरं तर 4 दिवस आधीच पाकिस्तान सातत्यानं सांगत होतं की आम्ही विमानतळावरती अटॅक केला वगैरे म्हणून, पण आज त्यांनी तिथं प्रत्यक्षात ड्रोन पाठवलेला होता, पण तो ड्रोन जम्मू विमानतळावरती पाडण्यात आलेला आहे. आणि दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. बघा ही दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेली आहेत. ड्रोन आलेला होता चाल करून, पण आपल्या रडारवर ते नोंदवलं गेलं आणि त्यानंतर लगेच त्याला तिथं पाडण्यात सुद्धा यश आलेलं आहे. आणि हा ड्रोनचा खात्मा तिथं झालेला आहे. हे दृश्य आपल्यापर्यंत थेट पोहोचतात. भारतीय सैन्यानं ही कामगिरी बजावलेली आहे. जम्मू विमानतळावरती पाकिस्तानचा हा ड्रोन
पाडण्यात आलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान शांत बसणाऱ्यातला नाहीये, ते त्याची फितरत नाहीये आणि त्यामुळे हे सातत्यानं तो पुढचे काही दिवस आगळीक करत राहणार आहे. जम्मू विमानतळावरती पाकिस्तानचा हा ड्रोन पाडण्यात आला. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दिल्लीहून. प्रशांत, अतिशय मोठी बातमी असं म्हणावं लागेल. या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल. जम्मूच्या विमानतळावरती ड्रोन पडलेला आहे. या संदर्भात अजून माहिती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः जी माहिती पुढे आलेली आहे त्यामध्ये साधारणतः जी माहिती आली त्यामध्ये जे टार्गेट आहे जम्मू विमानतळ असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये मल्टिपल ड्रोन ड्रॉपिंग करण्यात आलेलं आहे. मल्टिपल ड्रोन जे आहे ते ड्रोन जम्मू विमानतळाच्या जवळ पडलेले असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानच्या दिशेतून हे ड्रोन आल्याची माहिती पुढे आलेली आहे. टार्गेट जे होतं जे ड्रोन या संपूर्ण याचं जो टार्गेट होतं ते जम्मू विमानतळ असल्याची माहिती पुढे आलेली आहे. यावेळेस जी सुरक्षा व्यवस्था आहे ती तुटल्या गेल्याची माहिती पुढे आली आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महत्वाचं म्हणजे अटॅक आहे की नाही या संदर्भात अजूनही कोणी बोलायला तयार नाहीये. पण महत्वाचं म्हणजे ड्रोन हे जे पडलेले आहेत जम्मू विमानतळावरती एक एक माहिती पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे घडामोडीमध्ये जर बघितलं आपण या घडीला तर जे जम्मू विमानतळावर व्हिज्युअल देखील पुढे येताना पाहायला मिळते. त्यामध्ये साधारणतः हे जे आहे हे ड्रोन ड्रॉपिंग अल्टरनेटिव्ह शेअरिंगच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की ड्रोन ड्रॉपिंग करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल की विमानतळावरती ड्रोन ड्रॉपिंग झालेली आहे. स्टुडिओ निश्चितच. आणि एअर डिफेन्स सिस्टम आपली अतिशय कुशल आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या या जी आगळीक असेल ती हाणून पाडली जाईल. खरं तर मला आता विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांना विचारायचं, निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत त्या. आज आपण तिथली एअर डिफेन्स सिस्टीम तोडण्याचा प्रयत्न केला. लाहोरमध्ये आपण तिथं ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्या सिस्टीमला मोठं नुकसान पोहोचवलेलं आहे. तुम्हाला हे यश किती महत्त्वाचं वाटतं? एअर डिफेन्स सिस्टम HQ-9 एस्पेशली त्यांचं नेस्तनाबूत करणं ही एक खूप मोठी म्हणजे होती. कारण त्यांचं इसेन्शियली एअरफोर्सची जी त्यांची जी प्लस पॉईंट आहे तो त्यांचा AD सिस्टम्स आहेत. आणि लाहोर हे आपल्या IB पासूनही इतकं जवळचं शहर आहे किंवा त्यांच्या दृष्टीनेही ते एक खूप महत्वाचं शहर आहे. तिथलं त्या नेस्तनाबूत केल्याने त्यांचं एकतर मॉरली त्यांचं खूपच खच्चीकरण झालेलं असणार आहे आणि प्लस ऍसेट वाईजही एकतर त्यांच्याकडे स्वतःच असं कुठलीही सिस्टम नाहीये. हे सगळं चायनीज त्यांनी घेतलेलं आहे. आणि त्याच्यातनं पुन्हा एक नवीन AD सिस्टम करणं हे खूप अवघड आहे त्यांच्यासाठी. त्यांची आपण फायनान्शियल केपेबिलिटी जरी पाहिली तरी हा खूप मोठा धक्का असणार आहे त्यांच्यासाठी. एक अतिशय त्यांचं मॉरल खच्चीकरण झालेलं असणार आहे. त्यांना ह्याच्यातून पुन्हा रिकव्हर होऊन पुन्हा लाहोरसाठी काही करणं हे खूप अवघड असणार आहे. निश्चितच. आणि शैलेंद्र देवळाणकर सर आता आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र सर, दिवसभर खरं तर या मुद्द्याची चर्चा होतीये की चायनानं त्यांना फसवलं का. खरं तर चायनीज मालावर खूप कोणी विश्वास ठेवत नाही भारतामध्ये तर, पण हा चायनीज माल जो आहे तो कमी किमतीमध्ये त्यांनी ही एअर डिफेन्स सिस्टीम त्यांना दिलेली होती, जी की 400च्या ह्याच्यावरतीच आधारित ती होती रशियाच्या. पण आज ती किती कुचकामी आहे हे स्पष्ट झालेलं आहे. एवढे मिसाईल आदळत होते सगळ्या पाकिस्तानवर आपले या ऑपरेशनच्या अंतर्गत, ते नाही करू शकले त्याला डिटेक्ट. विलाजी, तुम्ही काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर आपण तुलना जर थोडीशी भारत आणि चीन यांच्या दरम्यानची केली तर तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे दिसतील. बघा, 1962च्या युद्धामध्ये जरी चीनला काही प्रमाणामध्ये यश प्राप्त झालेलं असलं तरी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 1962 मध्ये जी सेना लढली चीनकडनं ती माओ त्से तुंगची लाल सेना होती. ते स्पिरिटेड होते. त्यांनी आता जे चीनचे सगळे तुम्ही बघत असाल लष्करी, हे त्यांना त्या स्वरूपाचं स्पिरिट हे त्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये राहिलं नाहीये. दुसरं असं आहे की आपण सातत्याने युद्धजन्य परिस्थितीमध्ये आहोत. आपलं सैन्य युद्धजन्य परिस्थितीमध्ये आहे. गेल्या 3 दशकांपासून आपण सातत्याने दहशतवादाचा सामना करतो आहे. हे एक प्रकारचं कंटिन्युइंग वॉर आहे. हे आपण सारखं खेळतो. त्यामुळे आपले जे सगळे आयुध आहेत, आपले सैनिक आहेत, ते सातत्याने त्या स्टेट ऑफ वॉर मध्ये आहेत. चायनाने शेवटचं युद्ध कधी खेळलं हो? चायनाने शेवटचं युद्ध 1979ला व्हिएतनामच्या विरुद्ध चायना लढला. त्याच्यानंतर कोणतं चायनीज मिसाईल, कोणतं चायनीज फायटर प्लेन हे आजपर्यंत युद्धात वापरलं गेलंय? F-17 कधी युद्धात वापरलं गेलंय? चायनाचं कोणतंही इक्विपमेंट युद्धात वापरलं गेलेलं नाही, कारण चायनाने युद्धच केलेलं नाहीये.
भारताकडे सर, ज्या त्यांचा गोष्टी चार्जर आहेत सुद्धा तुम्ही- वापरण्याच्या लायकीचा नसतो काय नाहीये. हा अहो विलासजी, मी तुम्हाला आता रफेल घ्या, आपण रफेल घेतलेलं, रफेलचा वापर, रफेल हे टेस्टेड आहे. रफेलचा वापर फ्रान्स जेव्हा नॅटोचा मेंबर आहे, नॅटोनी रफेलचा वापर हा आयसिसच्या विरुद्ध सिरियामध्ये केला होता. अख्खं आयसिस उद्ध्वस्त करण्यामध्ये रफेलची प्रचंड मोठी भूमिका होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की चीनमध्ये इव्हन हाय अल्टिट्यूडला वॉर करण्यामध्ये ज्या सगळ्या गुरिला टॅक्टिक्स आहेत, ज्या भारताकडे आहेत, हाय अल्टिट्यूडला फाईट करण्याची क्षमता चीनकडे नाहीये. त्यामुळे पाकिस्तान ज्या गोष्टीच्या भरोश्यावरती होता की आमच्याकडे चीनचे इक्विपमेंट्स आहेत, अहो चीनचे रडार सिस्टम आहे, HQ-9 असेल, JF-17 असेल, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये चीनी मालाप्रमाणे तकलादू आहेत. फक्त काय झालंय की हे देश प्रचंड वल्गना करतात. आमचं डिफेन्स बजेट एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात, पण सगळ्यात महत्वाचं असतं स्पिरिट. ते स्पिरिट आहे का तुमच्यामध्ये? ते आता स्पिरिट अजिबात दिसत नाहीये. होय. चायना पाकिस्तानला प्रोटेक्ट करतोय, त्यामुळे चायनाचं त्याच्यामध्ये पूर्णपणे कमर्शियल इंटरेस्ट आहे. आज चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो शिनशियांग प्रांताला ग्वादर बंदराला जोडतो, त्यासाठी $55 बिलियन चायनाने इन्व्हेस्ट केलेले आहेत. हा. आता ते इन्व्हेस्ट केल्यामुळे चायनाला पर्याय नाही, पण चायनाला हे पण कळून चुकलेलं आहे. लक्षात घ्या विलासजी, मी अत्यंत महत्वाचं स्टेटमेंट करतो आहे. चायनाला हे पण कळून चुकलेलं आहे की जी अवस्था अमेरिकेची झाली, अमेरिकेवरती 9/11चा अटॅक झाला, तो दिवस दूर नाहीये. ह्या सगळ्या मूलतत्ववाद्यांकडनं चायनावरती पण अशाच प्रकारचे अटॅक व्हायला सुरुवात होईल. चायना विस्तवाशी खेळतो आहे. हा. चायनाचा शिनशियांग प्रांतामध्ये उघूर अल्पसंख्याक मुस्लिम प्रोटेस्ट करण्याच्या याच्यामध्ये आहेत. यांना तालिबानचं समर्थन आहे, यांना जैश ए मोहम्मद लष्कर ए तय्यबाचं समर्थन आहे, यांच्या पाठीशी अल कायदा आयसिस आहे. हे सगळे ऑर्गॅनिकली कनेक्टेड आहेत. आज चायना ज्याला आपण म्हणतो सुपामध्ये आहे, आपण जात्यामध्ये आहोत, उद्या चायना जात्यामध्ये जाणार आहे. त्यांना कळत नाहीये चायनावरती सुद्धा भविष्यामध्ये अशाच प्रकारचे टेरर अटॅक्स होणार आहेत. आणि तोपर्यंत चायनाकडे ज्या पद्धतीने आणि चायना आता सर आता पण पाकिस्तानमध्ये होतात जातो, ना अफगाणमध्ये जातो. बलुचिस्तानमध्ये, आणि ह्या सगळ्या तिथं जिथं काम सुरू आहे सगळे इंजिनियर्स तर मरतायत ना त्यांचे, ते पण भोगतायत ना ह्या सगळ्याचं. पण ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी किती त्यांना उरावर घेऊन बसायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण आज मात्र भारतानं 15 शहरांवरती जेव्हा हल्ला करण्याचा पाकिस्ताननं नापाक प्रयत्न केला, तो सुद्धा आपल्या डिफेन्स सिस्टमनं हाणून लावलेला आहे. आणि आता सुद्धा हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. मला उज्ज्वल निकम सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर आपल्यासोबत एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर सुद्धा आहेत. चाफेकर सर, जर आता तुम्ही हवाई दलाबद्दल खरं तर सांगू शकाल, ही लढाई आत्ता जी दिसते ती हवेतली लढाई दिसते. हवाई दलाची खूप महत्त्वाची भूमिका या सगळ्यामध्ये दिसते. आपली रडार सिस्टीम ही किती मोठी एक प्रकारची सपोर्ट सिस्टीम आहे आता आपल्यासाठी, जी आपल्याला रशियानं दिली आहे? आपली रडार सिस्टम नक्कीच हो S-400 आहे, आणि ती आणि यांची HQ-9 याच्यात सर्वात मोठा फरक असा आहे की त्यांची रडार सिस्टम येणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल किंवा मोठ्या मिसाईल सिस्टमलाच फक्त घेरू शकते आणि डिस्ट्रॉय करू शकते. हा, वेरॅज S-400 ची कॅपॅबिलिटी अशी आहे की विमान, मोठे मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल आणि इवन ड्रोन सिस्टम हे सुद्धा आपण US जे ग्रिड आहे आपलं, ते US ग्रिड आणि हे S-400 यांचं मिळून जे कॉम्बिनेशन आहे ते फार चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि त्यामुळे मोठ्या बॅलिस्टिक मिसाईलपासून त्यानंतर रॉकेट्सपासून आणि विमानापासून तर अगदी ड्रोनपर्यंत आपण सर्व पकडू शकतो. आणि त्याचा रेंज सुद्धा S-400 जवळजवळ 600 किलोमीटरवर विमानाला किंवा मिसाईलला पकडू शकतं आणि 400 किलोमीटर आत येण्याच्या आतच त्याला डिस्ट्रॉय करू शकतं. HQ-9 आणि S-400 मधला हा प्रमुख डिफरन्स आहे. कारण आपला US ग्रिड जो आहे तो S-400 बरोबर जुळलेला आहे. त्या दोनाचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा आपण ड्रोनला सुद्धा मारू शकतो. म्हणून हे जे आज 15-16 हल्ले झाले शहरांवर, पण एकही ड्रोन किंवा एकही मिसाईल खाली येऊ शकलं नाही. ते US ग्रिड याच्यामुळे होऊ शकलं. आणि US ग्रिड आणि जे S-400चं कॉम्बिनेशन आहे ते फार लिथल आहे आणि कुठल्याही मिसाईल किंवा कुठल्याही ड्रोनला ते आत शिरू देणार नाही याची खात्री असावी. निश्चितच.
मला खरं तर या आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा. 2 आपल्याकडे महिला अधिकारी आहेत म्हणून मला त्यांना विचारायचं आहे. पहिल्यांदा विंग कमांडर वैष्णवी टोकेकरांना. आज पुन्हा त्या 2 महिला अधिकारी आल्या ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली काल आणि आज. पण आज त्यांचा जो गणवेश होता तो युद्धाचा होता. अर्थ मेसेजिंग काय? मेसेजिंग हे नेहमीच खूप क्लिअर होतं की ह्याच्या आधी आपण करत होतो तेव्हा फक्त टेररिस्ट ऑर्गनायझेशनला टार्गेट केलं होतं, पण पाकिस्तानने रिटॅलिएशनमध्ये सिव्हिल आणि आपल्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट्सना त्यांनी टार्गेट केलं. त्याच्यामुळे आता ॲब्सोल्युटली जेव्हा तुम्ही ऑपरेशन्समध्ये स्टार्ट होता त्याच्यामुळे सगळ्यांनी आज कॉम्बॅट्स घातलेले होते. परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामुळे कधीही तुम्हाला कुठल्याही ठिकाणी डिप्लॉय केलं जाऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांनीच सगळीकडेच कॉम्बॅट्स जे आजचा जो वेगळा युनिफॉर्म होता तो घातला गेला होता. बरं डॉक्टर अश्लेषाजी, खरं तर आज तुम्ही मिस करताय ह्या सगळ्या गोष्टी, जेव्हा एक आपल्या अंगावरती ती वर्दी असते, तो जो गणवेश असतो, त्या सगळ्या गोष्टी. विलास, एब्सोल्युटली प्रत्येक आर्म फोर्सेस बंदे का एक ही सपना होता है, अगर मरना है तो वर्दी में मरना है और गोली लेकर झेलते हुए मरना है. तो yes, definitely every person, every armed forces person wants to be a part of it, and we are with our heart. आणि टू टेल यू, आजचं जे मेसेजिंग होतं, मेसेजिंग खूपच क्लिअर होतं विलास, कालपेक्षाही आज जास्त. काल वी वर टॉकिंग अबाउट इंडियन आर्म फोर्सेस, लाईक वी ऑलवेज, आपण जसं नेहमी म्हणतो की इंडियन आर्म फोर्सेस हे डिफेन्स सर्व्हिसेस आहेत. आणि काल देखील आपण ह्याच्यावरच पुन्हा अधोरेखित करत होतो. वी आर नॉट ऑफेन्सिव्ह, वी आर नॉट गोइंग टू वॉर, बट वी आर डिफेंडिंग आवर सेल्स. आम्ही संरक्षण दल आहोत. आणि हा तो मुद्दा आहे ज्याला आपण नॉन एस्केलेटरी म्हणतो आहोत. वी आर नॉट मिलिटरी ओनली, आम्ही डिफेन्स सर्व्हिसेस आहोत. तर हा जो मुद्दा आहे, आज जेव्हा आपल्या सिव्हिलियन शहरांना टार्गेट केलं गेलं, तेव्हा मात्र जेव्हा माझ्या घरापर्यंत आणि माझ्या दारापर्यंत जेव्हा शत्रू येतो, तथा उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया, तर तो युद्धाय कृतनिश्चया जो आहे, तो हा जो मेसेज आहे तो आहे. आणि विलास, एक अजून पॉइंट जो आहे, जो आपण सगळे पाहू शकतोय, भारताच्या इतिहासात, म्हणते मी, पुराणात नाही, इतिहासात आपण पाहिलेलं आहे की जी सगळी युद्ध झालीत आतापर्यंत प्रत्येक युगात, ती एका स्त्रीच्या मानासाठी झालीत. ते रामायण असो, महाभारत असो, किंवा आजचं ऑप सिंदूर असो. आणि जेव्हा स्त्रीच्या मानाचा प्रश्न येतो, तेव्हा जो तिथे उभा राहतो त्याचं ते युद्ध असतं, ते धर्मयुद्ध असतं आणि त्याचा विजय असतो. तेव्हा आजचा जो मेसेज होता, जो मी जसं काल तुम्हाला म्हटलं की संभवामी युगे युगे, हा काही केवळ पुरुषच असायला हवा असं नाही, तर तिथे त्या लेडी ऑफिसर्सनी हा मेसेज दिला. आणि याच्यामध्ये जेव्हा आपण धर्मयुद्धाची गोष्ट करतो, तेव्हा एका स्त्रीच्या मानासाठी आणि एका सिंदूरसाठी वी कॅन गो टू वॉर, हा तो मेसेज आहे. निश्चितच. आणि बॅटल युनिफॉर्म घालून जेव्हा या आपल्या रणरागिणी आज प्रेस कॉन्फरन्सला सामोरे गेला, तेव्हा त्यांनी जगाला मेसेज दिलेला आहे. पाकिस्तानचा तिकडे नापाक इरादा पुन्हा समोर आला. जम्मू विमानतळ पाकिस्तानच्या निशाण्यावरती होतं आणि जम्मू विमानतळावरती हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण हा प्रयत्न आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनं हाणून पाडलेला आहे. त्यांचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत आणि ते ड्रोन पाडतानाचे सुद्धा दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सातत्यानं आपण बघतोय की आज एक प्रकारे रिटालिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. प्रयत्न जेवढे केले तेवढे फसलेले आहेत. त्यामुळे हे अतिशय नैराश्य आणणार आहे पाकिस्तानी सैन्याला. सरोज काफिर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत थेट जम्मूवरून. आपण त्यांच्याकडे जातोय. सरोज जी, क्या अभी इंफॉर्मेशन आ रही है, कितने ड्रोन्स थे? जी 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 बिल्कुल. देखिए, आपको बताते चले कि अभी अभी एक मेजर जो ड्रोन अटैक हुआ है वो जम्मू में हुआ और कई सारी जगहों पे हुआ है. आपको बताएं, जिसमें से सबसे इम्पोर्टेंट जम्मू एयरपोर्ट है, आरएसपुरा है और कठुआ का इलाका है. आपको बताते चलें कि कई सारे ऐसे ड्रोन्स हैं जो अभी इंटरसेप्ट कर दिए गए हैं. आपको साथ ही ये भी बताते चलें कि
ये कंफर्म हो चुका है सिक्योरिटी एजेंसीज की तरफ से कि करीबन 8 ऐसे मिसाइल थे जो पाकिस्तान की तरफ से जम्मू सिविल एयरपोर्ट, सांभा, आरएसपुरा और अर्निया के आसपास के इलाकों में थे, लेकिन वो ब्लॉक कर दिए गए हैं। ये भी आपको बताते चले कि S-400 जो है एयर डिफेंस, उसको एक्टिवेट कर दिया गया है और काफी ज्यादा खौफजदा है इस वक्त पूरे जम्मू के लोग और पूरे जम्मू में ब्लैकआउट कर दिया गया है। जी और ये अभी जानकारी जो मिल रही है कि बहुत सारे जो ड्रोन है गिराए गए हैं। जी जी बिल्कुल, वही मैं आपसे कह रहा हूँ कि करीबन ऐसे 8 ड्रोन थे जिनको एयर डिफेंस इमीडिएटली एक्टिवेट किया गया और वहां पर जितने भी 8 ऐसे ड्रोन थे उनको अभी तक गिरा दिया गया है। जगह मैंने आपको कही, सिविल एयरपोर्ट है जम्मू का, वही सांभा, आरएसपुरा और अर्निया है। तो ये इंटरसेप्ट हुए बिल्कुल सही टाइम पे और इनको इंटरसेप्ट करने के बाद जो है इनका टारगेट क्या था? इनका टारगेट क्या था? देखिए, जाहिर सी बात है, आपने देखा कि जिस तरीके से पिछले 2 दिनों से हम लोगों ने यहाँ से कार्रवाई की, उसके बाद ऑपरेशन सिंदूर आगे बढ़ा, तो कहीं ना कहीं बात वहां आके नहीं रुकी। डिफेंस मिनिस्टर आपने खुद देखा, आज राजनाथ सिंह ने भी कहा कि हमारी पकड़ जो है इन 100 आतंकियों को बर्बाद कर दिया है, लेकिन यहाँ नहीं रुकने वाली है। जाहिर सी बात है, कहीं ना कहीं चाह रहा है इस वक्त पाकिस्तान की यहाँ पर जो लोग हैं वो खौफजदा हो। सिविल एयरपोर्ट आप देख लीजिए जम्मू का, वहां पे टारगेट करना किस तरीके का एक सिग्नल देता है। तो ये एक इंफॉर्मेशन या ये एक ऐसा इनका रिटेलिएशन है जहां पर ये लोकल्स पे हमला कर रहे हैं इस वक्त। और लेकिन मैं आपको ये भी साथ ही साथ बताते चलूं, जिस तरह से मैंने आपको कहा कि कुछ टाइम पहले ही वहां इलेक्ट्रिसिटी चली गई, जो ही ये ड्रोन से जो अटैक हुए थे उस पर इमीडिएटली जो एयर डिफेंस है हम लोगों का S-400 वो एक्टिवेट किया गया और इमीडिएटली जो ये हमले किए गए हैं इनको अब डीएक्टिवेट कर दिया गया है। देखिए, आप जिस तरह से पूछ रहे हैं कि इनका इरादा क्या है या इनका मोटिव क्या है, मोटिव यही है कि कहीं ना कहीं इस वक्त जम्मू कश्मीर में पीस डिसरप्ट किया जाए और उसके असरात सीधा देश पे दिखते हैं, क्योंकि जम्मू कश्मीर एक ताज है इस वक्त हिंदुस्तान का, और अगर वहां कुछ होता है तो पाकिस्तान भी जानता है वो इंटरनेशनल खबर बनती है। तो कहीं ना कहीं ये एक बहुत बड़ा रीजन है। लेकिन यहाँ से आपने देखा कि जैसे रक्षा सचिव है, उन्होंने भी आज शाम में प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई थी, कहा था कि हमारी तरफ से सिर्फ रिटेलिएशन पहलगाम आतंकी हमले को लेके थी, लेकिन अब अगर वहां से कोई भी हमला होता है तो उसके बाद हम उसके जिम्मेदार नहीं बिल्कुल रहेंगे। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। पाकिस्तानचे 8 मिसाईल भारतानं पाडलेले आहेत। पाकिस्तान एस्कलेट करताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्यामध्ये आता मिसाईलचा वापर पाकिस्तानकडून करण्यात येतोय आणि या सगळ्याबद्दलचे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी पुढच्या बुलेटिन